न चलती शब्द खुंटले पैवाद, एक तत्व भेद नाही रूपा. ते रूप पंढरी क्षरले चराचरी, माझे माझ्या घरी बिंबलेसे. बाप रखमा देवीवरू पुंडलिकावरू, निळ्याचा आगरू पंढरीये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8 अध्याय 211 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिना, प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतवर्षभ. अर्थात जीव या मृत्यूलोकी देह धारण करून येतो आणि ठरवून दिलेलं आयुष्य जगून पुन्हा या जगताचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघून जात असतो. पुढचा प्रवास जो आहे तो या जन्मी या वर्तमानात धारण केलेला देह आणि त्याकडून झालेले कर्म आणि त्या कर्माचं फळ यानुसार त्याचं नियोजन केलं जातं. योगीजन जे असतात ते आपलं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या हातात देऊन सुपूर्द करून सोपान वृत्तीनं जगत असतात. त्यामुळं सुखाने आणि समाधानाने भगवत धामात ते परत जातात. परंतु सामान्याची अवस्था काय होते, आयुष्यभर वासना, इच्छा, आकांक्षा या खेळामध्ये हे गुंतलेले असतात. आणि मृत्यूलोकी एक वैशिष्ट्य आहे महाराज, इच्छा अनंत आहेत, त्या कधीच संपत नाही. वासना सुद्धा कधीच संपत नाही. परंतु जे जे काही इच्छिलं ते सर्वच पूर्णत्वाला जातं असं मात्र नाही. काही इच्छा या अपूर्ण राहून जातात. त्या वासना रूपानं जीवाच्या ठिकाणी अतृप्ततेची जाणीव करून देतात. आणि शेवटी मनुष्य देह, मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे महाराज. मग अशा योगी म्हणून संबोधलेल्या जीवाचे जेव्हा वासना अपूर्ण राहते त्यावेळेस तिची पूर्तता करण्याकरता पुढचा जन्म साहजिकच पुन्हा मनुष्याचा प्राप्त होत असतो. कारण 3 प्रकारे नरदेहाची प्राप्ती होत असते. एक म्हणजे 84 लक्ष योनी, पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. या विधात्याच्या नियमानुसार क्रमाक्रमानं एक योनी समाप्त करीत मनुष्य योनीची लॉटरी लागते महाराज. दुसरा एक प्रकार आहे की योनी कुठलीही असो, परंतु त्या योनीमध्ये जर पाप पुण्य समसमान झालं तरी सुद्धा मनुष्य देहाची प्राप्ती होत असते. आणि तिसरा प्रकार आहे की साधना करत असताना जर आयुष्य कमी पडलं, विश्वामित्र झाला, तर अशा माणसाला
पुन्हा अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण करण्याकरता, मोक्षाची प्राप्ती करून घेण्याकरता पुन्हा नरदेह प्रदान केला जातो. या तिन्ही प्रकार इतक्या सहजासहजी पार पडणारे नाही महाराज. महत् प्रयासानं या नरदेहाची प्राप्ती होत असते. आणि मग असा नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्याचं महत्त्व जाणून घेण्याऐवजी जर आम्ही पुन्हा वासनेमध्येच गुंतून राहिलो तर अपूर्ण राहिलेल्या वासना पूर्ण करण्याकरता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे या नियमाप्रमाणे पुन्हा या मृत्यूलोकी जन्माला यावं लागतं. परंतु भक्तिपंथानं जो गेलेला आहे, भगवंताचा अनन्य भक्त झालेला आहे, अशा भक्ताला जन्म मृत्यूच्या खाईत पुन्हा यावं लागत नाही महाराज. कारण आपलं संपूर्ण आयुष्य हे परोपकाराकरता, या सृष्टीच्या जडणघडण करता, अर्थात सृष्टीचं जडणघडण करण्याचं कार्य हे भगवंताचं आहे. तेच कार्य जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या ब्रीदप्रमाणे, तुकोबारायांच्या या संदेशाप्रमाणे असे विभूती, असे साधक, असे भक्त आपलं जीवन जगत असतात. स्वार्थ अजिबात नसतो त्यामध्ये. त्यामुळं कर्मफळाची अपेक्षा नसते. निष्काम होऊन अतिशय शुद्ध हेतूनं कुठलंही कार्य असे साधक करीत असतात. आणि मुखामध्ये सतत भगवंताचं नाम असतं, हातामध्ये भगवंताचं कार्य असतं, डोळ्यामध्ये भगवंताचंच रूप असतं आणि मन सदैव भगवंताच्या सान्निध्यात असतं महाराज. त्यामुळं होतं काय की हीच पद्धती, हीच जीवनशैली सातत्यानं पुढे चालू राहते. आणि नमो नमो करता जेव्हा अंतकाळाची वेळ येते त्यावेळेस ते याच स्थितीमध्ये या जगताचा निरोप घेत असतात, आपला देह ठेवत असतात. मग त्यांनी ठेवलेला देह, ते स्थळ, ती वेळ, तो काळ, हे सगळं त्या ठिकाणी नगण्य आहे महाराज. कशाचीही गरज नाही, त्याला आवश्यकता नाही. तो देह ठेवील तो काळच शुभ काळ असतो. आपल्या मृत्यूचा सुद्धा सोहळा करणारी ही जी विभूतीस्थानी असलेली मंडळी आहे, संतजन आहेत, भक्तजन आहेत, ते या जगतापुढे एक आदर्श ठेवून जातात. जगावं कसं हे त्यांच्या जीवनाकडे पाहिलं की आपल्या लक्षात येतं महाराज. आणि देह झिजविती परोपकारे या उक्तीप्रमाणे जगलेलं असल्यामुळं चेहऱ्यावर सदैव समाधान असतं, कुठल्या प्रकारची चिंता नसते, मृत्यू आधीही आणि मृत्यू नंतरही. नाहीतर एकेकाचे चेहरे बघा कसे असतात महाराज. मिया रोते किंवा सुरते यायची म्हणल्यासारखं सतत त्रासलेले, त्रागा केलेले, सारी दुनिया का बोझ हम उठाते, अशा आविर्भावानं काही मंडळी जगत असते महाराज. त्या जगतामध्ये जेव्हा जन्माला घातलेला आहे तेव्हा प्रत्येक जीवाचा दाना पाण्याची व्यवस्था, जगण्याकरता आवश्यक असणाऱ्या संपूर्ण व्यवस्था भगवंताने आधीच त्याचं नियोजन करून ठेवलेलं असतं महाराज.
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची. अशा संत मंडळींच्या बोलातून सदैव परमात्माच बोलत असतो महाराज. त्यांचं जीवन, त्यांचं प्रत्येक कार्य हे भगवंताच्या ठिकाणी समर्पित असतं. म्हणून चेहऱ्यावर एक परमानंद असतो, अध्यात्माचं तेज असतं महाराज अशा माणसांच्या चेहऱ्यावर. म्हणून मानवी जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे ते त्यांना सहजपणे प्राप्त होऊन जातं. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 211 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, ऐसा सावधा हा समवात आणि निर्वाणविरी निर्वाही, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आधी. अर्थात शरीरामध्ये अग्नी आहे, जठराग्नी. अर्थात जोपर्यंत तेवत आहे, जोपर्यंत तो अग्नी सुरू आहे, अस्तित्वात आहे, तोपर्यंतच सर्व काही करण्याचं बळ, सामर्थ्य या शरीरामध्ये असतं महाराज. अंतकाळ आला, एकदा का तो जठराग्नी विझला तर त्यानंतर मात्र काहीही करू शकत नाही. म्हणून मन बुद्धिदिकांचा समुदाय हा सावध असायला पाहिजे, सावध. कारण कोणती वेळ ही अंतिम वेळ असेल, कोणता क्षण हा अंतिम क्षण असेल, परमात्म्यानं नाही सांगितलेलं महाराज. तो सावधपणा शेवटपर्यंत टिकवणं ही जठराग्नीच्या साह्यानं शक्य होत असतं महाराज. म्हणजे जठराग्नी जडतो आहे, अंगात चैतन्य आहे, चेतना आहे, तोपर्यंतच आम्हाला काही करता येतं. एकदा जठराग्नी विझला, चेतना समाप्त होते. कुळीतून परमात्म्याचा अंश, ज्याला आम्ही प्राण म्हणतो, जीव म्हणतो, तो निघून जातो. उरतं ते फक्त कलेवर, उरतं ते फक्त मृत शरीर, त्याला प्रेत म्हणतात. त्याचा विटाळ होतो महाराज. जे अंगा खांद्यावर वाढलेत, ज्यांच्या अंगा खांद्यावर ते वाढलं, हे दोन्हीही त्यापासून लांब बसतात महाराज. स्पर्श न करता शेजारी पाजारी आले तरी घरी जाऊन आंघोळ करतात. इतकं अस्पृश्य, इतकं विटाळ असलेलं ते शरीर बनत असतं. पावित्र्य तिथपर्यंतच आहे जोपर्यंत कुळीमध्ये आत्मा आहे. कर्म तोपर्यंतच घडतं जोपर्यंत आत चैतन्य आहे. एकदा ते चैतन्य निघून गेलं तर आपण काही करू शकत नाही. म्हणून जिवंतपणीच सावध होणं, परमात्म्याशी आपली नाड जोडणं, परमार्थामध्ये प्रगत होणं, हेच मानवी जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि अंतिम साध्य आहे महाराज. म्हणून माऊली म्हणतात, ऐसा सावधा हा समहोत आणि निर्वाणविरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आधी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.